घ्या चहा घ्या. थँक्स. आई तुम्ही पण रंगवता? हा आता चहा झाला का हेच काम आहे. वा. छोटे मालक एक विचारू? विचारा ना. नाही म्हणजे खरं तर हा तुमचा खाजगी विषय मला बोलण्याचा अधिकार नाही. हो असं का म्हणताय? हे बघा एकदा नातं जुळलं ना की काहीच खाजगी राहत नाही. म्हणजे तुम्ही परदेशात शिकून आलेले तुमचे वडील मोठे मालक आणि निंबाळकर तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय सुरू करून देत आहेत, धंदा सुरू करून देत आहेत, सगळं तुमचं नीट आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं घर सोडून येते असं का? पहिली गोष्ट म्हणजे हे परदेशी शिक्षण हा व्यवसाय हे मला कधीच नको होतं. माझी आवड माझी स्वप्न वेगळीच होती. पण बाकी जमीनदारांची मुलं परदेशात शिक्षण घेतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठी मला सुद्धा परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. पण त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे जे मी शिकलोय त्यात मी नोकरी करतोय का? तर नाही. आणि इथे परत आल्यावर मला न विचारता माझं लग्न ठरवून दिलं आणि हा व्यवसाय सुद्धा माझ्या अंगावर टाकला. म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय नाही करायचा? नाही. माझी आवड माझा छंद वेगळाच आहे जो मी कधीच माझ्या वडिलांना सांगू शकत नाही. आणि आय डाऊट की जरी मी ते त्यांना सांगितलं ना तरी ते समजून घेऊ शकतील. एक मिनिट. हे बघा छान आहे. माझी नजर माझा कॅमेरा कायम सुंदर गोष्टी शोधत असते. हीच माझी आवड आहे. मला ना माझ्या कॅमेऱ्यातून गोष्ट सांगायची आणि त्यासाठी माझा हा मोबाईल मधला कॅमेरा पण पुष्कळ आहे. झाडापानांचे रंग, माती, खास खळग्यांचा ओबडधोबडपणा, चेहऱ्यावरील अनुभव, डोळ्यातील जिवंत भाव, माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते खरं खुरं सौंदर्य टिपायचे मला. तिकडे अमेरिकेत असताना फोटोग्राफीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या मी. पण घरी कधी कौतुकानं कोणाला सांगू शकलो नाही. सगळा आनंद माझ्या पुरताच राहिला. पण मी आता ठरवलंय की मन मारून जगायचं नाही. थोडं भांडावं लागेल, झगडावं लागेल. स्वतःचा आनंद, स्वतःचं प्रेम हे जोपासायचं. फोटोग्राफी आणि मुक्ता. हो पण त्यांनी माझ्याकडून दोन्ही हिसकावून घेतलं. तुम्ही स्वतःला गरीब म्हणता पण खरं सांगू का सगळ्यात गरीब आम्ही आहोत. तुम्हाला तुमचा छंद, तुमची आवड ही मनसोक्त जगता येते, जोपासता येते. बायकांच्या अस्तित्वाच्या लढाईचा विषय जेवढ्या सहजपणे बोलला जातो ना तेवढ्याच सहजपणे
पुरुषांच्या अस्तित्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो. तुम्हाला खरंच सांगतो, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेता येणं ही खूप मोठी श्रीमंती आहे. आणि आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांनी ठरवावे, यासारखं दारिद्र्य दुसरं काय. तर मग लाडक्या सासूबाई, दादांनी आत्ताच माझ्यासमोर तुम्हाला निक्षून सांगितले की या घरची सून, या घरचा जीव, प्राण, आत्मा मी म्हणजे आर्याचे. मग आता हा खानदानी हार तुम्ही स्वतः माझ्या गळ्यात घालताय की? मला एक कळत नाहीये, हा हार गळ्यात घालण्याची तुला एवढी घाई का झाली? आणि मला हे कळत नाहीये की तुम्हाला हा हार माझ्या गळ्यात घालायला काय प्रॉब्लेम आहे? का तुम्हालाच मी या घरची सून झालेली पाहणार नाहीये? हा, खरं सांगू का आर्या, हा हार सारंगने तुझ्या गळ्यात घालावा, त्याशिवाय त्याला पूर्णत्व नाही. अगं, गाभाऱ्यामध्ये देवच नसेल तर मंदिराला सोन्याचा कळस चढून काय फायदा आहे? त्यामुळे कळस नाही, गाभारा होण्याचा प्रयत्न कर. कळसाचं ना दुरून दर्शन घेतात, पण गाभाऱ्यात मात्र डोकं टेकवतात. आर्या, या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पड आणि गाभारा होण्याचा प्रयत्न कर. शट अप! पुरे झाला शानपणा. तू कसं बोलतेस तू माझ्याशी? कारण तुम्हाला याच भाषेत समजणार आहे ना. रावसाहेब स्वतः आता सांगून गेलेत ना की त्यांच्या विरोधात गेलेल्यांचं ते वाटोळं करतील. मला त्यांच्यापर्यंत जायला लावू नका. आत्ताच्या आत्ता हा हार माझ्या गळ्यात घाला. हो, जरा त्यांच्याशी बोला की. आणि त्यांचा नोकर म्हणून नाही तर मुलीचा बाप म्हणून बोला. बोलतो मी, पण मुक्त समोर कसं बोलू? थांबा. चला. मुक्ते, पण त्या राहू दे, आधी कपडे धुवायला जा. का आंघोळ करून जाते ना? नाही नाही, आधी जा. अगं, ह्याच्यात छोट्या मालकांचे पण कपडे आहेत. लवकर कपडे धुवून आणले तर लवकर वाळतील आणि त्यांना अंधार पडायच्यात जाता येईल. जा.